सर्वांना माहिती आहे सकल मराठा समाजाची शिवसेना मनोज जरांगे पाटील हे मराठा संघर्ष योद्धा यांनी जो आरक्षणाचा लढा सुरू केला आहे आणि आपण पाहताय महाराष्ट्रामधून त्यांनी आंतरराष्ट्रीय साठी या ठिकाणी जो लढा पुकारला आहे ही लढाई मुंबईमध्ये येऊन त्यांनी ठेपणार आहे आणि मुंबईमध्ये ते काही क्षण चालत आहेत आणि नंतर गाड्यांनी ते मुंबईपर्यंत येणार आहे। 26 जानेवारी त्यांचा आमरण उपोषण त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि ते आपल्या रायगड जिल्ह्यातून जाणार आहेत। म्हणून आमची रायगडकरांची जबाबदारी आणि म्हणून ज्या पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये मीटिंग होत असताना आज ही खोपोली शहरामध्ये मीटिंग होते। अतिशय आनंद होतोय का खोपोली शहराने जी न भूतो न भविष्यती फार मोठी सभा या ठिकाणी यशस्वी करून दाखवली रायगड जिल्ह्याची। त्याच पद्धतीने आज जो काही त्यांना आम्हाला जेवणाची व्यवस्था ही 25 तारखेला दुपारची करायची त्याची तयारी करण्यासाठी ही नियोजनाची बैठक होती आणि या नियोजनाच्या बैठकीला विशेषतः आपण बघताय उत्साहाने महिला भगिनी या ठिकाणी हजर आहेत आणि आमचे बांधव उपस्थित आहेत। अतिशय मेहनत करून श्रमदानाने आणि आर्थिक स्वरूपामध्ये त्यावेळेस सर्वांनी सहकार्य केलं होतं। पण यावेळेस मात्र प्रत्येक महिलाने प्रत्येक आमचा बांधव आपापल्या घरून आपली शिदोरी घेऊन आपलं जेवण घेऊन या ठिकाणून ते एक्सप्रेस हायवेला त्यांना जेवण देण्यासाठी येणार आहेत आणि आपापल्या गावातून आपापल्या टेम्पोनी आपापले बांधव स्वयंसेवक आमचे त्या ठिकाणी स्वतः वाटप करणार आहेत आणि सर्व जबाबदारी त्यांनी या ठिकाणी घेतली म्हणून मला आनंद होतो। आणि ही सभा आमरण उपोषण हे यशस्वी करण्यासाठी संपूर्ण सकल मराठा समाज बांधव जरांगे पाटील साहेबांच्या बरोबर मुंबईला उपोषणाला जाणार आहेत।